हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. प्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरच मी हे नवीन ए टू झेड एज्युकेशन हे यूट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं आहे. तर प्रथम तुम्ही माझ्या अपडेटेड व्हिडिओजसाठी, अपडेटेड इन्फॉर्मेशनसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल शेअर करा, चॅनलवरील व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी या ए टू झेड एज्युकेशन या नवीन यूट्यूब चॅनलशी कनेक्टेड राहा. तर आजचा आपला बेसिक पार्ट आहे मॅथ्ससाठी स्टँडर्ड फर्स्ट. तर स्टँडर्ड फर्स्टमध्ये आपण फर्स्ट बेसिक कन्सेप्ट पाहतो आहे की ही बिगर वस्तू आहे, स्मॉलर वस्तू आहे. म्हणजे हल्ली छोट्या मुलांना जर काही वस्तू दाखवल्या आणि त्या वस्तूंमधून त्यांना आयडेंटिफिकेशन करायला सांगितलं तर ते अगदी पिक्चर ऑब्झर्वेशनच्या थ्रू लगेचच ओळखतात की कोणती गोष्ट मोठी आहे आणि कोणती गोष्ट छोटी आहे. आता इथे पहा, ही एक वस्तू आहे, ही आहे बिगर आणि कप आहे तो छोटा दिसतोय म्हणून त्याला म्हणतो आपण स्मॉलर. मग इथं काय सेंटेन्स तयार झालेला आहे? द केटल इज बिगर दॅन द कप. म्हणजे ही जी केटल आहे ती या कपपेक्षा मोठी आहे म्हणून याला आपण बिगर म्हणूयात आणि या कपला आपण स्मॉलर म्हणूयात. किंवा रिटर्न सेंटेन्स त्यांनी कसं दिलेलं आहे की द कप इज स्मॉलर दॅन द केटल. याच्याच नंतर इथे एक एक्झाम्पल आपल्याला दिसतं आहे. इथे वडील आहेत किंवा एखादा पुरुष आहे, तो टॉलर आहे आणि एक छोटा मुलगा दाखवलेला आहे, तो शॉर्टर आहे. मग इथं काय म्हटलेलं आहे? द मॅन इज टॉलर दॅन द बॉय. आणि हा बॉय छोटा असल्यामुळे रिटर्न सेंटेन्स कसं होतं आहे? द बॉय इज शॉर्टर दॅन द मॅन. म्हणजे काय? कोण उंच आहे आणि कोण उंचीने छोटा आहे म्हणजे बुटका आहे. किंवा हाईट कोणाची कमी आहे आणि कोणाची जास्त आहे, टॉलर, शॉर्टर, अशा पद्धतीने इथे चित्रामध्ये दिसत आहे. नेक्स्ट आहे की इथे एक जी ही स्टिक आहे ती लॉंगर आहे आणि हा जो पेन आहे तो शॉर्टर आहे. म्हणून इथे त्यांनी काय सांगितलं आहे? द स्टिक इज लॉंगर दॅन द पेन आणि द पेन इज शॉर्टर दॅन द स्टिक. म्हणजे ही स्टिक आहे ही मोठी आहे. अगदी पिक्चर ऑब्झर्वेशन जरी तुम्ही केलं तरी लगेच लक्षात येत आहे की ही स्टिक आहे ती लॉंगर आहे आणि स्टिक बरोबर या पेनचं जर कंपॅरिझन केलं तर हा पेन आहे तो कसा आहे? शॉर्टर आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे द स्टिक इज लॉंगर दॅन द पेन, द पेन इज शॉर्टर दॅन द स्टिक. आता अजून एक इथे मेणबत्ती आहे, ती आहे थिकर आणि इथं पेन्सिल आहे ती आहे थिनर. थिक म्हणजे जाड आणि थिन म्हणजे बारीक. तुम्हाला इथे पिक्चर ऑब्झर्वेशन केल्यानंतरही लक्षात येईल. द कॅन्डल इज थिकर दॅन द पेन्सिल अँड द पेन्सिल इज थिनर दॅन द कॅन्डल. म्हणजे थिकर म्हणजे जाड. मेणबत्ती ही पेन्सिलपेक्षा जाड आहे आणि पेन्सिल ही कोणापेक्षा एकदम थिन आहे, पातळ आहे, तर कॅन्डलपेक्षा. म्हणून इथे त्यांनी दिलेलं आहे द पेन्सिल इज थिनर दॅन द कॅन्डल. नेक्स्ट वन इथे आहे की हेवियर आणि लायटर. हेवियर म्हणजे काय की वजनाने जड आणि लायटर म्हणजे काय तर हलकं. द वॉटरमेलन इज हेवियर दॅन द ॲपल. म्हणजे हे ॲपल आहे ते ऑफकोर्स वॉटरमेलनपेक्षा हलकं असणार आहे आणि हे वॉटरमेलन आहे ते ॲपलपेक्षा वजनाला जड असणार आहे. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे? द वॉटरमेलन इज हेवियर दॅन द ॲपल आणि द ॲपल इज लायटर दॅन द वॉटरमेलन. त्याच्यानंतर वायडर आणि नॅरो रस्ता. आता इथे पण पहा, तुम्ही पिक्चर ऑब्झर्वेशन करू शकता. इथे वन वे फक्त कम्युनिकेशन पॉसिबल आहे आणि इथे टू साईड कम्युनिकेशन नाही, आपण काय म्हणतो वाहतूक जी आहे ती वन साईड इथे फक्त पॉसिबल आहे आणि इथे जे आहे ते ट्रान्सफॉर्मेशन करत असताना आपण काय म्हणतो की टू साईड इथे पॉसिबल आहे, इथे नाही आहे. म्हणजे वायडर, नॅरो, रुंद, अरुंद म्हणू शकतो आपण. द रोड इज वायडर दॅन द लेन आणि इथं नेक्स्ट सांगितलेलं आहे द लेन इज नॅरो दॅन द रोड. म्हणजे फक्त इथे वन साईड आपण
वाहतूक करू शकतो आणि इथे 2 साईड, लेफ्ट साईड ॲज वेल ॲज राईट साईड. सो अशा पद्धतीने हा बेसिक कन्सेप्टचा पार्ट आहे आपला मॅथ्सच्या रिलेटेड. बिगर, स्मॉलर, टॉलर, शॉर्टर, लॉंगर, शॉर्टर, थिकर, थिनर, हेवियर, लाइटर, वाइडर, नॅरो. सो हे आजचं माझं फक्त बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेले आहे. आपण नंतर वेगवेगळे पिक्चर ऑब्झर्वेशन करून त्याचं आयडेंटिफिकेशनही करू शकतो. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही या A to Z एज्युकेशन या चॅनलवरती जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.